महाराज तुकोबरायांच्या पत्नीनं जेवायला वाढावं आणि सांगावं, महाराज ज्यावेळी पांडुरंग परमात्म्यानं या काट्याच्या जागेवर आपल्या पितांबराचं एक वस्त्र फडावं आणि माझ्या आवडीच्या पायाला गुंडाळावं. हे वस्त्र दिसलं, अरे हे वस्त्र आपल्या घरातलं नाहीये, हे वस्त्र माझ्या आवडीच्या कोणत्याही साडीचं कापड दिसत नाही, हे वस्त्र तर माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या पितांबराचं वस्त्र दिसतंय, हे वस्त्र आपलं नाही. हे तुकोबरायांना कळालं. त्यावेळी विचारलं, अगं आवले, हे पायाला जे तू बांधलेस हे काय झालं? आवलीनं घडलेला सगळा प्रकार सांगितला. ए गुराखी आला, त्यानं माझा पाय गुडघ्यावर घेतला, अहो देवाच्या मदतीनं आल्यासारखं आला आणि त्यानं काटा काढला आणि त्याच्याजवळच असलेलं वस्त्र काढलं आणि माझ्या पायाला बांधून गेला. त्यावेळी म्हणलं, अगं आवले, तू त्याला नमस्कार केला का? नाही म्हणे, मी नाही नमस्कार केला, त्यानं म्हणूनच मला नमस्कार केला. अगं आवले, असं का केलं, असं का केलं? अहो तुम्हाला काय सांगू, तिथंच म्हणायला लागला, तुमच्या हातची भाकरी दे ना आई, आई थोडस जेवायला दे ना आई. मग म्हणले, आवले दिलंस का त्याला जेवायला? नाही हो, तुम्हाला भाकरी आणायची होती. मी म्हणलं नाही मिळायचं बाबा, माझ्याकडून नाही मिळायचं. एक घासाचा कण सुद्धा त्याला दिला नाही का? हे माझ्या नवऱ्यासाठी आहे, महाराज ही बायको आहे बरं का. असे किती जण आहेत इथं? आमच्या म्हणतात तिकडे खा, नाही तर दिवसभर तिकडे जा, भूक लागेल तेव्हा चट घरी येते. विठ्ठल विठ्ठल नाही नाही देवा, नाही नाही महाराज, मी काही दिलं नाही, भाकरीचा कण दिला नाही, त्याला नमस्कार केला नाही. त्यावेळेस असं वाटतं महाराज, अगं आवले काय सांगावं, कसा दिसत होता तो? होता काळा कुट्ट, असा कसा तरी दिसत होता आणि आपलं त्यानं केली मदत. अगं म्हणलं, आवले साक्षात जगाचा नियंता पांडुरंग परमात्मा तुझ्या मदतीला आला होता आणि ज्यावेळी महाराज त्यानं तुझे पाय आपल्या गुडघ्यावरती घ्यावे, आपल्या जिभेनं जागा स्वच्छ करावे आणि तुझा काटा काढावा, याच्यापेक्षा महत्भाग्य काय आहे महाराज? ठीक आहे ना, आयुष्याचा आनंद असा आला पाहिजे, भक्तांना आपली सार्थकता आयुष्याची अशीच केली पाहिजे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, अरे रात्रंदिवस तुझ्या भजनामध्ये, रात्रंदिवस तुझ्या भजनामध्ये आहे. आता हमीनं सांगतो, देवाशिवांचं कुणी रे का? कारण आम्हाला फक्त आता तुझीच आशा आहे, तुझीच अपेक्षा आहे आणि तू जर आम्हाला तुझ्यापासून दूर केलंस तर देवा आमच्या आयुष्यामध्ये जगण्यातच काय अर्थ आहे. म्हणून माझे नामदेव महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगून जातात, आणि देवा तुझी केली होती आशा,